सो गुड आफ्टरनून मंडळी, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. आणि आता आपण चाललेलो आहे इस्कॉन टेम्पल, जे बालकुमला आहे ठाण्याला. थोडं विवियाना मॉलपासून 5-10 मिनटावरती तो मंदिर आहे. सो तुम्ही नक्की विजिट करा. आणि ह्याच्या आधी आपण गेलो होतो पुण्याला, दगडूशेठ हलवाई मंदिरला आपण विजिट दिली. तो त्या व्हिडिओला छान प्रतिसाद असा भेटलेला आहे. शॉर्ट्स पण टाकले होते त्याचे. सो अप्रतिम प्रतिसाद असा भेटला आहे आपल्याला. सो आता वाजलेले आहेत दुपारचे 3:45 PM आणि खूप जास्त ऊन पण आहे बाहेर. तुम्ही बघू, सकाळी पाऊस वगैरे पडला होता. आणि आता प्लॅन झाला असा, संडे आहे आज. सो आता आपण निघालो आहे. आता ऑन द वे आहे. माझ्यासोबत सोनल आहे आणि आपल्याला जॉईन करणार ॲज युजल नितेश. सो आपण त्याला पिकअप करून आपण जाऊ इस्कॉन टेम्पलला. आम्ही सकाळीच जाणार होतो, पण सकाळी पाऊस असल्यामुळे असा प्लॅन आम्ही ड्रॉप केला. आणि कारण दुपारी टेम्पल बंद असतं 1 ते 3 या 3:45 पर्यंत. टेम्पल ओपन होतं 4 वाजता. सो आता आपण असं प्लॅन केला की 3:30ला निघालो की आपण ऑन टाईम पोचू. सो तिकडे मी बघितलं होतं व्हिडिओमध्ये की अन्नदान वगैरे सगळं तिकडे असतं. सो आपण जाऊ. आता फर्स्ट टाईम व्हिजिट करतो आहे. जो ओपनिंग झाल्यापासून आधी कधी गेलो नव्हतो. सो चलो लेट्स गो आणि भेटू तुम्हाला थोड्याच वेळात. बाय. सोनल, आपण फर्स्ट टाइम चाललो इस्कॉन टेम्पलला. सो तू व्हिडिओ वगैरे बघितले होते, कसं वाटलं मग बघून? मस्त वाटलं. म्हणून मी तुला बोलले होते ना की आपण जाऊया तिकडे. तू सजेस्ट केले. तिकडे सगळं अयोध्याचं असं थीम ठेवले ना, पूर्ण अयोध्यासारखं ठेवलंय. सो आपण आता जाऊ, बघू कसं आहे ते. सो खरं तर आम्ही सकाळीच व्हिडिओ वगैरे बघून आलेलो, कारण याच्या आधी कधी गेलो नव्हतो. आणि खूप रिव्ह्यू पण खूप छान होते त्याचे. सो असं प्लॅनिंग केलं की जूला पण आहे इस्कॉन टेम्पल, पण तिकडे कधी गेलो नव्हतो. आणि आता इथे जवळ आहे, आपल्या बालकुमला आलं आहे. सो तिकडे असा प्लॅन झाला की आपण जाऊ नक्की. स्ट्रक्चर वगैरे पण खूप छान बांधलं आहे त्याचं. आणि तिकडचा परिसर पण खूप एकदम शांततेने त्यांनी ठेवलेला आहे. आणि फुलं वगैरे, झाडे वगैरे पण लावलेत तिकडे. सो दाखवतो तुम्हाला ते बाहेरचं एन्व्हायरमेंट त्यांचं. चलो लेट्स गो. पाऊस पडला की वाट लागेल मग. सकाळी पडवता 6:30-6ला. 6 वाजता पाऊस पडला. मग नंतर पण पडला ना, 10-10:30ला पण पडला. आता काहीतरी स्टॉप झालाय पाऊस. पण पाऊस पडला आणि परत गरमी चालू झाली. ये तो होना ही था, ॲज एक्सपेक्टेड. कारण जूनच्या फर्स्ट वीकमध्ये तरी पाऊस नक्कीच येईल. हे तर फक्त ट्रेलर होतं. पिक्चर तो अभी बाकी आहे. सो पुण्याचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण खूप ऑलमोस्ट 4-4.5 तासाची जर्नी होती आमची. आणि त्याच्यामध्ये आम्ही फन ॲक्टिव्हिटीज वगैरे मजा मस्ती करून आम्ही पोचलो. सो व्ह्यूज पण छान होते पुण्याला. आणि त्याच्यानंतर खूप छान प्रतिसाद असा भेटला. खूप जणांनी सांगितलं पण खूप छान असा आला व्हिडिओ. सो छान वाटलं असं. सो आता याच्यानंतर देवस्थान कुठे आपण करणार आहे ते नक्कीच सांगेनच तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. कारण प्लॅन तर चालला आहे पावसाळ्यात जायचं. पावसाळ्यात आपण मार्लेश्वरला जाऊया परत. जायचं 3 दिवस मस्त. मार्लेश्वरला गेलो होतो आम्ही, माझे फ्रेंड्स वगैरे गेलेले. त्याच्यानंतर आम्ही कधी गेलो होतो. खरं तर मजा एकदा पण नाही गेले मार्लेश्वरला. खरं मजा पावसाळ्यातच असते. कारण धबधबे वगैरे बघायला भेटतात तिकडे. आणि छान क्लायमेट असतं खरं मार्लेश्वरला. कोकणच झालं शेवटी. कारण कोकणात जायची मजा फक्त पावसातच असते. नाही, गणपतीला जाऊ ना, ते आमच्या घरापासून जवळ आहे मार्लेश्वर. आणि ते पण बघूया. गरम पाण्याचा कुंड. गरम पाण्याचा कुंड ते 10 मिनिटांवरती सोनलच्या इथे आहे. तुम्ही संगमेश्वरला जाल तर तिकडे नक्की व्हिजिट करा. कारण गरम पाण्याचा कुंड, कारण याच्या आधी मिस केला होता आम्ही. जेव्हा मी माझ्या फ्रेंड्स सोबत गेलो होतो तेव्हा मिस केला होता. त्याच्यानंतर फक्त आम्ही मार्लेश्वरच करून आलेलो. सो लेट्स सी कसा प्लॅन आउट होतोय. आमचे प्लॅन्स आता खूप आहेत. आता प्लॅन पावसाळ्यात तर भरपूर प्लॅन्स आहेत. सो लेट्स सी. चलो लेट्स गो. बाय. शाला इथे बघा लेट करंट. आणि बघ काय आणलंय, दाखव त्याला काय आणलंय. आंब्याची पेटी.
आणि मला राग न येऊ महिने त्यांनी हे दिलंय राग न येण्यासाठी. आणि हे डाएट कोक, हे अभिला खूप आवडतं डाएट कोक. मस्त हा, हुशार आहे नितेश तू भरपूर. थँक्यू करतोय. आणि तो हे लावतो ना हालत आणि मी कसं लावतो त्याचं नॉर्मल लावतो आणि हाताने पण साफ. सो फायनली आपण पोचलेलो आहे मंदिराच्या बाहेर. तुम्ही बघू शकता पाठीत मंदिर आहे आणि ऑलमोस्ट आम्हाला अर्धा तास लागला इथे पोहोचेपर्यंत. सो इथे नितेश पण आलेला आहे. सो आता जाऊ मंदिराचा परिसर दाखवतो आणि एंट्रीला किती रुपये ते लोक घेतात आणि पार्किंगचे किती घेतात ते पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेन आणि मंदिर कुठे एक्झॅक्टली ते पण तुम्हाला ॲड्रेस मेन्शन करतो. आता जाऊ आपण मंदिराच्या आतमध्ये आणि दाखवतो तिकडचा परिसर. सो तुम्ही बघू शकता मंदिरचं एंट्री. सो इथे शूज ठेवण्याचे रॅक लावलेले आहेत. सो इथे शू रॅक आहे आणि इथे स्टॉल लावलेत त्यांनी. सो कसं वाटतंय आतमध्ये येऊन? मस्त प्रसन्न वाटतं. हे असं काहीसं आहे मंदिराच्या बाहेर. तुम्ही बघू शकता इस्कॉन टेम्पल ठाणे पालकुम. बुक्स आहेत ना सगळे. ऊन भरपूर आहे आणि ऑलमोस्ट इथे जास्त लोक आलेले नाही आहेत. सोनलला विचारू कसं वाटतं. छान वाटतंय पण अजून जायचं आहे आम्हाला आतमध्ये. सो बाहेर तरी छान वाटतंय आता आम्हाला. आणि आतमधला तुम्हाला सीन दाखवतो. अर्थात यदि कोई प्रेम तथा भक्ति तो भगवान से ग्रहण करते हैं. आप भी आइए ये कोणतं पण घे चालेल. और भगवान की कृपा ठीक आहे. आध्यात्मिक सुख और शांति का अनुभव करें. मंगलदीप मध्ये हे सगळं आहे मग. तू काय घेतलंय? कोणती वाली? वाव. चलो लेट्स गो. मी पण खाल्लं आता काय. आपण आता मंदिरचा टूर दाखवतो तुम्हाला. इथे एंट्री रेस्ट्रिक्टेड आहे. हा तुळस आहेत. हो
खूप चांगलं मेंटेन केलं या लोकांनी. वाव, जस्ट वाव. खूप अप्रतिम असं मेंटेन केलेलं आहे, तुम्ही बघू शकता पाठी. आणि हे जे झाडं वगैरे आहेत ते कशा प्रकारे त्यांनी मेंटेन केलं आहे बघू शकता तुम्ही. खूप अप्रतिम असं मेंटेन केलं आहे, छान वाटलं. ते फुलं, वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत तिथे. आतमध्ये एंट्री रेस्ट्रिक्टेड आहे म्हणून आपण जाऊ शकत नाही. इथे वाटतं संध्याकाळी वाटतं शोज वगैरे होतात वाटतं, है ना. इथे वाटतं शोज वगैरे होतात. मस्त आहे ना. सो सोनलला जेव्हा आपण प्लेट घेतली त्याच्या आतमध्ये काय काय भेटलं ते सोनल दाखवेल. सोनल दाखव. हे फेदर, बासुरी, वा. आणि एक पुस्तक भेटलंय. पुस्तक भेटलंय, गजरा भेटलाय. दाखव पुस्तक. सुगम प्रवास. सो छान वाटलं, एकदम पॉझिटिव्ह वाईब्स आले. इथे तुम्ही बघू शकता नितेश तिकडे फोटोज वगैरे काढतोय. सो आता इथून आता निघू आपण, थोडा वेळ टाईम स्पेंड करू आणि इथून निघू. आणि आपल्याला प्रसाद पण घ्यायचा आहे, दाखवतो प्रसादमध्ये काय काय असतं यांच्या. सो लेट्स गो. भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात, तोपर्यंत येतो लवकरच. इथे हे वेट करतात हे. हां, दान तेच वेट करतात. सो इथे आता फक्त व्हेज बर्गर की आता फक्त व्हेज खायचं आहे आपल्याला. थांब. खरंच वाटतोय. सो कसं आहे टेस्ट प्रसादाचं? खूप छान आहे. काय दाल खिचडी? खिचडी आहे. अन्नदान करतात ना. मोठा वो कोकम का है ना, कोकम वो कर देना. एक पानी का बॉटल, एक कोकम. फायनली आपणला समोसा आलेला आहे आणि आपण घेतलं आहे वॉटरमेलन ज्यूस. हे ज्यूस सेंटर इथे आहे. वॉटरमेलन आहे. हां, बघ ट्राय करू. बापरे, कडक किती आहे. खूपच नाही. चलो लेट्स गो. चलो लेट्स गो. इकडे आपली गाडी पार्किंग आहे, जाऊ. सो फायनली आपण आलेलो आहे दर्शन करून. खूप छान असं एक्सपिरियन्स होतं. फर्स्ट टाइम आलो होतो आम्ही सगळेच आणि खूप छान असं वाटलं. आणि तिकडे मंदिराचं प्रसादचा पण आस्वाद घेतला. सो खिचडी होती, खूप छान टेस्टी पण होती. आणि असं वाटलं सोनल तिकडे जाऊन. खूप छान वाटलं. आणि मस्त आहे तिकडे, सगळं शांत वातावरण आहे सगळं तिकडे. आणि खूप सारी झाडं आहेत तिथे, फुलं. प्लांटेशन मी तुम्हाला दाखवलं. त्यांनी प्लांटेशन एकदम खूप छान पद्धतीने असं मेंटेन केलेलं आहे आणि एकदम प्रसन्न वाटलं. तुळस भरपूर आहेत तिथे आणि प्रसन्न वाटलं. आणि त्यांचा जो खोबऱ्याचा प्रसाद होता तो वा वा. आणि खिचडी तर अप्रतिम, बेस्ट, वन ऑफ द बेस्ट. हॉटेलमध्ये पण नाही भेटणार तशी. सो माझ्या मित्राला विचारू कसं वाटलं त्याला. मंदिर खूप मस्त होता. आजूबाजूचा एरिया पण खूप सायलेंट होता, एकदम शांत होता.
आणि आज संडे होता त्यामुळे एकदम आम्ही दुपारच्या टायमात गेलो त्यामुळे रश नाही भेटली. आत्ता कंटिन्यूस लोक येत चालले 4च्या नंतर. तर खूप आजूबाजूचा एरिया खूप सायलेंट आणि मस्त आणि क्लीन आहे. खूप मस्त वाटलं, एकदम भारी. सो पार्किंगची स्पेस पण मी दाखवली तुम्हाला, कुठे पे अँड पार्क होतं. मला छान पद्धतीने असं त्यांनी असिस्ट केलं आणि फटाफट आमचं दर्शन पण झालं. जास्त गर्दी पण नव्हती. मला असं वाटलं होतं की गर्दी होईल जास्त, पण आता संध्याकाळची वेळ झाली आहे, त्याच्यानंतर सुरू होणार खरं तर गर्दी. कारण मी तुम्हाला सांगितलं लाईट्स ऑन होतात संध्याकाळी, तो छान वाटतं जरा. सो हो, मी वाचलं आहे. सो आता आपण इथून निघू आता आणि आपल्या दुसऱ्या डेस्टिनेशनला जाऊया, उपवन लेकला. जरा तिकडे टाईम स्पेंड करूया आपण. सो लेट्स गो, बाय बाय. सो आपण आलेलो आहे आपल्या सेकंड डेस्टिनेशनला, उपवन लेकला. आणि ऑलमोस्ट 5-10 मिनटाच्या अंतरावरती आहे इस्कॉन टेम्पल ते उपवन लेक. आणि तुम्हाला दाखवतो विठ्ठलांची मूर्ती. विठ्ठलांची मूर्ती आता आपण पुढून बघू. चलो लेट्स गो. सोनल लेट्स गो. तुम्ही बघू शकता इथे विठ्ठलांची मूर्ती. इथे सोनल. वाव. सो फायनली पोहोचलेलो आहे घरी. आणि तुम्ही बघितलं आज काय काय ॲक्टिव्हिटी आपण केलं. इस्कॉन टेम्पलला गेलो होतो. सो या व्हिडिओला मी इथेच एंड करतोय. व्हिडिओवरती नवीन असाल तर चॅनलवरती सबस्क्राईब करा, शेअर करा, जास्तीत जास्त प्रेम करा. भेटू आपण एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.